नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहेत वल्या वाटाण्याची भाजी, रस्सा भाजी। त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, खोबरं, थोडंसं लसूण, कोथिंबीर हे सगळं एका कढईमध्ये भाजून घेणार आहे। चांगलं थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून परतून घेणार आहे। भाजून त्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कसं शिजतं व्यवस्थित लवकर। चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। आता थोडंसं भाजल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून, आता व्यवस्थित भाजलेलं आहे तर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आणि ते बारीक करायचं। बारीक वाटण तयार झाल्यानंतर आपण आता फोडणी देऊन घ्यायची। त्यामध्ये जिरं मोहरी घालायची, चांगली फोडणी द्यायची। कढीपत्ता टाकायचा, कढीपत्त्याने छान अशी चव येते भाजीला। आलं लसूण पेस्ट घालायची, थोडीशी कोथिंबीर घालून छान असं परतून घ्यायचं। नंतर ओले सोडलेले वाटाणे घालून घ्यायचे आणि छान असं तेही परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। नंतर जारमध्ये बारीक केलेलं आपण ते वाटण घालून घ्यायचं आणि तेही मस्त परतून घ्यायचं। छान असं परतून घ्यायचं। ओल्या वाटाण्याची भाजी ही खूप छान लागते, टेस्टीला। तुम्ही हे करून पहा। नंतर त्यामध्ये पाणी घालून असं शिजवून घ्यायचं। आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं, मीठ घालून शिजवून घ्यायचं। हवं तर आपल्याला पाहिजे असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूटही घालून घ्यायचा। बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची, म्हणजे चव कशी अप्रतिम अशी येते। जर तुम्हाला बाजरीच्या भाकरीत किंवा ज्वारीच्या भाकरीत कुस्करून एखादी भाजी खायची असेल तर अशा प्रकारे वाटाण्याची भाजी, ओल्या वाटाण्याची भाजी करून पहा, नक्कीच सर्वांना आवडेल। जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असेल, त्यामध्ये गावाकडची चव हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा कशी छान शिजून झालेली आहेत, भाकरीवरून कुस्करून खाण्यासाठी छान झालेली आहे।